So here it is all about the pH meter. Yes. So here you are doing with pH meter. Okay. आणि हा कशासाठी ठेवला आहे? हे just for Temperature, today's temperature and all that. Okay, weighing machine. Okay, here you do any kind of inoculum and nothing you do? So that has been blocked. Okay. And what else? नाही तेवढंच आहे. वेइंग बॅलन्स आहे. Okay. Desiccator. So this is for distilled water Distilled use? water. Yeah. Okay. And This here, is ammonical nitrogen we are doing. what you do in this? Ammonical nitrogen. Nitrogen. ते हे पण ना तुम्ही लावला की कोण लावला स्टिकर? अमोनिकलचं स्पेलिंग पण चुकलं हां actually त्यांची. हो हो ओके हां मग what is done in this? आम्ही याच्यामध्ये अमोनिकल नायट्रोजन किती अमाऊंटमध्ये आहे पर लिटर हे आम्ही चेक करतो अच्छा ओके डिस्टिलेशन मेथडने. अच्छा but then what is the use? Do you know what is the use? Why are you doing that? आपल्या जे काही पॉईंट्सवरून आपल्याला जे काही सॅम्पलिंग येतं हां. त्याच्यामध्ये आजूबाजूला इंडस्ट्रियल एरियाज आहेत. हां सो जे इंडस्ट्रियल एरियाचं वेस्ट आहे तर तुम्हाला माहीत आहे कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत? ते पण आपल्याला माहिती पाहिजे ना. व्हॉट आर द टाईप ऑफ इंडस्ट्रीज अँड व्हॉट आर द प्रोडक्ट्स. आता एवढे ओव्हन्स कशासाठी आहे? सॅम्पलला आणून ठेवायला? देन फॉर व्हॉट सो मेनी ओव्हन्स? ग्लासवेअर जे अच्छा ग्लासवेअर्स आहे ना. ओके फॉर ओके व्हॉट इज दिस हियर? ये heavy metal AS है, double AS है. Double AS. व्हॉट इज दॅट डबल एस? Atomic absorption spectrum. ओके या So for heavy metal, if you have and you don't do any analysis in your analysis report with भातचा सॅम्पल एकच येतं आपल्याकडे. हां त्याचे आपण हेवी मेटल्स करतो. भातसाचा. भातचा सॅम्पल. मग व्हॉट इज द रिझन दॅट इट कम्स ओनली वन सॅम्पल? वाय फॉर? कारण की ते ड्रिंकिंग वॉटरचं ते एकच पाठवलं आपल्याला. अच्छा आणि वेस्ट वॉटर आपल्याला सांगितलेलं नाही अजून. हां नाही दॅट इज ओके. Okay. पण आता जर भातसाचं येतं तर कुठल्या रिजनचा भातसाचा येतं? भातचा इनलेट जे इनलेट आहे त्यांचा पॉईंट भातचा हां. म्हणजे आपल्या प्लांटला इनलेटला जो येतो सॅम्पल ते अच्छा म्हणजे ड्रिंकिंग वॉटर. आणि अच्छा आउटलेट्स आहेत. ओके ओके ओके. आणि इथे काय आहे? दिस इज सीओडी डायजेस्ट एसीओडीचं. अच्छा काय करता इथे सीओडी डायजेस्टरमध्ये? आपण जे सॅम्पल्स आहेत आपले अशा प्रकारे आपण डायजेशन करतो. हां. म्हणजे आम्ही काल डायजेशन करून ठेवते. हां सो आज त्याला आपण डिस्टिल वॉटरने वॉशिंग केली. अच्छा. टेम्परेचर वगैरे रूम टेम्परेचर ते आले की मग टायट्रेशन केलं. आता तुम्हाला जे मी सांगित होती एवढा तुम्ही बघा केमिकल्स किती सारे यूज करतात. सल्फ्युरिक ॲसिड वगैरे किती सारा. आणि अल्टिमेटली हे तुम्ही त्या याच्यातच घालतात ना ड्रेनमध्ये. So instead of using so much of chemicals, if we can use now probes and sensors and that too highly calibrated, that would be helpful. So this is all whatever the instrumentation you have, right? हे hot plates चा कशासाठी यूज करता तुम्ही? फॉर स्टार्च POD. Starch. For स्टार्च. okay ते बनवायला. Okay. So anything you what I have spoken today to all of y'all, what do you feel that what kind of things you feel that it is necessary now for your lab? जे मी सांगितलं पब्लिकेशन्स वगैरे बघा जरा लेटेस्ट. ओके. आणि हेवी मेटल हायड्रोकार्बन्स आणि पॅथोजन अनालिसिस हा ॲडप व्हायला पाहिजे सर्व याच्यात. आता तुम्ही म्हणाले भातसाचं फक्त हेवी मेटल करता. तर वेन वी आर डुईंग हेवी मेटल ऑफ भातसा, वाय आर वी नॉट डुईंग ऑफ द अदर्स? म्हणजे आपला जो भांडूपला बाकीच्या वैतरणा आणि तानसाचा वगैरे जो येतं मग सगळ्यांच्या सारखं व्हायला पाहिजे ना. म्हणजे व्हॉट इज द रिझन दॅट वी आर डुईंग फॉर भातसा? दॅट ऑल्सो वी शुड नो. And was it a demand from the WTP plant only that you do heavy metals, or why is it that you have taken for Bhatsa only and not for others? भातसा रिव्हर इज फ्लोईंग फ्लोईंग हां. 48 किलोमीटर ओपन आहे ना. फ्लो हां. रिव्हर आहे ना. हां म्हणजे हां. डॅम पासून ते ट्रीटमेंट प्लांट पर्यंत येईपर्यंत पूर्ण फ्लो that is आहे. 48 मग दुसऱ्यांचा दुसरा वी जस्ट Flow पिक अप system. फ्रॉम द सोर्स ओनली. वी जस्ट नाही, पिक अप फ्रॉम pipeline द येतं सोर्स पाणी. वॉटर. नाही पण पाईपलाईननी येतं ते पण. हो, हां इट इज फ्रॉम पाईपलाईन हां. बट इट इज प्रोटेक्टेड वन. हां. हाऊ प्रोटेक्टेड? बिकॉज Even Bhatsa also coming through the pipeline only. no, नाही, it is open river. we are taking pick up from Pise. हां. Pise dam. अच्छा. Pise dam So पासून it येतं. is close from Panjapur plant, हां treatment plant. हां. And it origin is from Shahpur tunnel. Yeah. So ते much of ओपन flowing रिव्हर water. येतं. ऍक्टिव्हिटीज 48 बरेच चालू kilometers it is असतात. flowing.
बट एरियाज पण आहेत. इंडस्ट्रियल एरियाज पण आहे. त्यामुळे मग खूप भातसारीवर ऍक्टिव्हिटी चालू असतात त्या रिव्हर बँक्सवर. हेवी मेटल्सचे चान्सेस पण तुम्ही वैतरणाचं बघितलं का? वैतरणामध्ये पण तसंच आहे, खूप सारे केमिकल कंपनीज आहेत. येस येस हां, वैतरणाचं पण तसंच आहे. आणि यू कॅनॉट से अबाउट सी भात वाडा हो, तालुक्यात हो. जास्त आहे. पण कुठून वाहते ती? फ्रॉम वेअर इट इज कमिंग? इट इज कमिंग फ्रॉम नाशिक. हां, पण ऑन द वे वेन इट एंटर्स ऑल्सो there is a lot of chemical companies. See, for whether it is Bhatsa, Vaitarna, Tansa or anything, you should do for all kinds of an analysis. कारण सगळे आता ट्रान्सपोर्ट करून भांडूपपर्यंत हे केलं जातोय. आणि जे पाईपलाईन्स आहेत, सी दे आर ऑल्सो व्हेरी ओल्ड वन्स, रस्टेड वन्स. सो आयरन विल बी सो हाय. So other things also you have to check, remember. So that is the reason that we are going to go for the bacterial analysis, hydrocarbons, then heavy metals, pathogens. All these we need to add up while we are doing the testing of it. And today, as we discussed, we will do for the lakes also. Okay? Okay.